नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन आणि शिक्षक दिन हा विषय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी म्हणजे भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि या राष्ट्रपतींनी आपला जन्मदिवस हा शिक्षकाच्या नावाने अर्पण केला। म्हणजे कसं असतं की भारतीय परंपरा आहे की आपल्याला जे प्रतीक श्रेष्ठ वाटतात त्या श्रेष्ठ प्रतीकांना आपलं जीवन समर्पण कशा पद्धतीने करावं, तर हे महापुरुष नेहमी आपली एक वेगळी परिणिती या समाजाला देऊन जात होते। परिणिती ह्याच्यासाठी दिली जायची की त्याच्यातून समाजाने त्याचा अभ्यास घ्यावा, त्याच्यातून समाजाचा विकास व्हावा आणि समाज हा नेहमी चिरंतर विकासाच्या गतीने धावावा। या संदर्भातून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णननी जी काही संकल्पना शिक्षक दिनाच्या माध्यमातून समाजाला मांडली आणि या भारतभूवर गुरु परंपरा ही कायमस्वरूपी म्हणजे प्राचीन काळापासून ही गुरु परंपरा ही भारतात विकसित होत आलेली आहे। कसं आहे की सामाजिक परिस्थितीमध्ये गुरु हा विषय प्रत्येकाला द्वेतक असतो। जेव्हा जीवन जगण्याची जी कला शिकण्यापासून तर आपल्या जीवनातला प्रत्येक प्रवास हा गुरुशिवाय पूर्ण होत नाही। त्यामुळं जीवन घडवायचं असेल तर त्याला गुरुची शिल्प लागतं, गुरुची छन्नी लागते। भले आपला अनुभव आपला मोठा गुरु असेल तरी त्या अनुभव देण्यासाठी जे हात सरसावतात, ज्या हाताच्या माध्यमातून आपल्या जीवनाला परिक्रमा मिळते किंवा एक मैलाचे दगड जे आपल्या जीवनात घडले जातात ना, त्यालाच गुरु म्हणायचं। मग या संदर्भातून प्राचीन काळापासून जी काही परिस्थिती आली तर खरा उद्रेक कुठं होतो की जेव्हा द्रोणाचार्य यासारखे गुरु समाजामध्ये निर्माण होतात। एकलव्य हा उपेक्षित ठेवायचा आणि अर्जुनासारखा धनुर्धर घडवायचा, ही संकल्पना जेव्हा तयार होते ना तेव्हाच खऱ्या अर्थानं पक्षपात या विषयाला सुरुवात होते। कारण की सामाजिक परिस्थितीमध्ये ज्ञान हे सगळ्यांसाठी आहे, कोणाच्या एकट्याची बकोती नाही। सर्व आपल्या घटनेने तर हा मूलभूत अधिकारामध्ये हा विषय दिलाय शिक्षण, परंतु प्राचीन काळामध्ये विशिष्ट लोकांना आणि विशिष्ट परिस्थितीलाच म्हणजे याचा अधिकार होता शिक्षण घ्यायचा। आणि जेव्हा एकलव्यासारखा माणूस जो सामाजिक धडपड करतोय, समाजामध्ये आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय किंवा एक धनुर्धर चांगल्या पद्धतीचा व्हायची कवायत करतोय, त्या एकलव्याचं उदाहरण आज समाजामध्ये बहुधा खूप अंशी लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे। एकलव्य म्हणजे उपेक्षित नव्हता, एकलव्य हा धडाडीचा होता। त्या धडाडीमुळं गुरुची प्रतिमा तयार करून, गुरुवर केलेली निष्ठा तयार करून, म्हणजे ज्या मातीच्या पुतळ्यामध्ये पण त्यांनी द्रोणाचार्य बसवले होते की ज्याच्या माध्यमातून त्याला धनुर्धरामध्ये पारंगत करण्यासाठी या विश्वामध्ये कोणीच रोखू शकत नव्हतं। मग अशा परिस्थितीतली शिक्षण जर आज समाजाला जर बृहत करत असेल, व्यापक करत असेल, तर या शिक्षणाशिवाय या राष्ट्राचा विकास होऊ शकतो का, हाच प्रश्न डॉक्टर सर्वजनी राधाकृष्णन यांना पडला असेल। त्यामुळेच बहुधा त्यांनी आपला जन्मदिवस हा शिक्षक दिवस म्हणून साजरा करायचं ठरवलं। कारण की चिरंतन चालणारी ही परंपरा आहे आणि ही प्रक्रिया आहे। समाजामध्ये 30 वर्ष 31 वर्ष जे शिक्षक कार्यरत राहतात त्यांच्या हातातून अनगिनत पिढ्या, अनगिनत व्यक्तिमत्व आणि अनगिनत प्रतिभा घडत असतात। भले त्या प्रतिमा समाजामध्ये आपला वेगळा ठसा उमटवण्यासाठी मोजकेच लोक प्रतिनिधित्व करत असतील, पण समाजमध्ये जीवन जगण्यासाठी आणि समाज घडवण्यासाठी कित्येकांचे हात लागतात आणि या हातामुळेच समाजातली जी श्रंखला तयार होते। आजची परिस्थिती थोडी व्यापक झालेली आहे। आता गुरु ही खूप प्रमाणात म्हणजे आपल्याला गुरु तर मिळतातच आहेत, पण या माहिती तंत्रज्ञानाने हे इंटरनेट सारखा महागुरु आपल्या समोर आणून ठेवलाय।
आणि या माध्यमातून ज्ञानाचं जे सृजन आणि ज्ञानाची जी पातळी आहे ती वरच्या वर उंचावली चाललेली आहे. परंतु जे समाजाचं अधःपतन आहे ना, ते समाजाचं अधःपतन आता मोठ्या प्रमाणात खाली घसरत चाललेलं आहे. याचंही भान आपण आता ठेवलं पाहिजे. कसं आहे की लौकिक शिक्षणापेक्षा संस्कारिक शिक्षण हे कधीही माणसाला बळकट आणि प्रबळ बनवतं. आणि या बळकटीला समाजामध्ये लौकिक शिक्षणापेक्षा संस्कारी शिक्षण आणि समाज शिक्षण हे सामाजिक दृष्ट्या खूप महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने आज पश्चिम बंगालमध्ये काहूर माजलाय, उत्तर प्रदेशमध्ये काहूर माजलाय, महाराष्ट्रामध्ये बदलापूर सारखा काहूर माजलाय, या काहुराच्या मागच म्हणण्याची माझी मनस्थिती झाली की आता समाजाचं अधःपतन होत चाललंय. की ज्या पद्धतीने बदलापूर मधल्या ज्या चिमुकल्यांवर या पद्धतीचे अत्याचार म्हणजे सामाजिक अधःपतनच आहे ना. ज्या गोष्टीला आमचा समाज एक आपल्या तळहाताच्या फोडासारखं जपतं, त्या समाजामध्ये असेही विकृत लोक निर्माण होतात की या तळहाताच्या फोडालाच फोडायला तयार व्हायची मानसिकता तयार होते. आणि याचं सगळ्यात मोठं गोष्ट आहे ते शिक्षणाचा अभाव. आता गुरूंनी या संकल्पनेत लौकिक शिक्षण देण्यापेक्षा समाज शिक्षण हा विषय समाजासमोर बृहत्पणे मांडणे हे गरजेचं आहे. आता खूपशा माझ्या मित्र, आता जे काही माझे सहकारी आहेत, माझे मित्र आहेत, वर्गमित्र आहेत, त्यांना खूप जणांना हे शिक्षकीय पेशामध्ये आणि शिक्षकीय वर्तुळामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. आजही ते हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवत आहेत. तेव्हा मला अभिमान वाटतो, कारण की जेव्हा लोकांनी मला एक माझ्या प्रतिष्ठेसाठी मला सर म्हणणं आणि आत्मीयतेने सर म्हणणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. जेव्हा ज्या विद्यार्थ्याची चिखलाची मूर्ती घडवताना त्याचे लागणारे हात आणि त्याला मिळालेल्या ज्ञानातून त्याचं होणारं पुढचं भवितव्य हे जितकं व्यापक आहे ना, ते आमच्यासारख्या बोलणाऱ्यांना या गोष्टीपासून मिळणार आम्ही बोलतो, पण ते मित्र करतायत आज. आणि ते करतायत सामाजिक परिस्थितीमध्ये आपल्याला स्वतःला झोकून करतायत. फक्त नावाला करायचं म्हणून करणं नाही, तर स्वतःची परिस्थिती आणि स्वतःच्या खिशाला झळ लावून करतायत. याचाच मला मोठा अभिमान होतो, कारण की सगळ्या मित्रांचे नाव मी घेत बसलं तर माझी खूप मोठी यादी होईल. परंतु अनेक शिक्षक पेशामधले असे मित्र आहेत की त्यांनी या पद्धतीची परिस्थिती निर्माण करून आजही आमच्या गुरूंनी दिलेला वारसा ते या पिढीपासून त्या पिढीपर्यंत नेण्याचं म्हणजे वारसावहनाचं जो कार्य त्यांच्याकडून होत आहे ना, आज खऱ्या अर्थानं मला त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. कारण की कसं असतं की ज्यांनी ज्या पद्धतीनं काम केलंय ते समाज पटलावर आणणं गरजेचं आहे, पण आणताना कुणात पक्षपातीपणा निर्माण होऊ नये आणि कुणी जवळचा आणि कुणी लांबचा म्हणून मिरवू नये, ह्याच्यासाठी मी कुणाचे नावं घेत नाहीये. परंतु या अशा अविरत काम करणाऱ्या सर्व माझ्या मित्रांना, ज्या शिक्षकीय पेशेत आज त्यांनी स्वतःचं व्रत म्हणून धारण केलंय आणि स्वतःला या शिक्षण महायज्ञात आपल्याला स्वतःला झोकून दिलंय, त्यांना खूप खूप या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. नमस्कार.